आपल्याबरोबर शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुलजी शेवाळे आहेत। खासदार 2 टर्म होते सर, आता पुन्हा एकदा तिसऱ्या टर्मसाठी आपण उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहात आणि त्याच्या आधी तुम्ही काल अयोध्येला गेलेले होतात आणि अयोध्येवरून धनुष्यबाण तुम्ही घेऊन आलेले आहात। काय सांगाल धनुष्यबाणाबद्दल आणि अयोध्येच्या दौऱ्याबद्दल काय सांगाल? आज रामनवमी आहे, संपूर्ण देशभरात उत्साहात आनंदाने रामनवमी साजरी होते। काल रामनवमीच्या पूर्वसंध्येला जगद्गुरू आचार्य परमहंस यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी भव्य श्री राम मंदिर निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेतर्फे मी गेलो होतो शिवसेनेचा खासदार म्हणून। त्या ठिकाणी अयोध्येच्या राम मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये सर्व संत आणि महंतांनी मला प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण दिले। त्याबद्दल मी खूप आनंदित आहे, कारण माझ्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून खूप एक भाग्याचा क्षण आहे तो, कारण सर्व शिवसेनेच्या वतीने मी तो प्रभू श्रीराम जींचा तो धनुष्यबाण स्वीकारला। ते एक आशीर्वादरूपी भेट होती आणि ती भेट मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करत आहे, कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं अयोध्यामध्ये भव्य श्री राम मंदिर निर्माण व्हावं। ते स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलं, म्हणून मंदिर निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच मी गेल्यावर ही अनोखी भेट मला मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं, कारण त्यांना अभिप्रेत असलेला धनुष्यबाण या ठिकाणी आता समर्पित केलेला आहे। धनुष्यबाण आमच्या दृष्टिकोनातून खूप अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण धनुष्यबाणामुळेच आम्ही सगळेजण जिंकत आहोत। धनुष्यबाणामुळेच आम्हाला राजकीय यश प्राप्त झालेलं आहे। शिवसेनेचं यशाची 2 महत्त्वाची कारणं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि धनुष्यबाण। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे आणि धनुष्यबाण हा आता प्रभू श्री चंद्रांचा धनुष्यबाण तोच आम्हाला एक अनोखी आणि आशीर्वादरूपी भेट काल मिळाल्यामुळे येणाऱ्या, जसं प्रभू रामचंद्रांनी विनाशकारी शक्तीचा नाश त्यांच्या धनुष्यबाणाने केला, तसा या धनुष्यबाण चिन्हाच्या माध्यमातून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सर्व विनाशकारी शक्तींचा नाश करू। या धनुष्यबाणावरून म्हणजे धनुष्यबाण चिन्ह ज्यावेळी आपल्याला मिळालं, एकनाथ शिंदे यांना मिळालं, त्यावेळी अनेक टीका जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून, संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली होती। मात्र आता हे धनुष्यबाण चिन्ह या निवडणुकीसाठी आपण घेऊन आलेले आहात। निवडणुकीच्या नंतर देखील पुन्हा शिवसेनेकडे चिन्ह राहणार आहे, तर चिन्हावरून काय सांगाल? या चिन्हाचं किती महत्त्व आहे? हे चिन्ह नाही, हे प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण आहे आणि हे प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण विनाशकारी शक्तींचा नाश करण्याकरता आम्हाला दिलेलं आहे। ते दुसऱ्या कोणाच्या हाती दिलेलं नाही। ज्यांच्यात ताकद आहे आणि प्रभू श्रीरामाचा प्रेरणा आदर्श जेवून जे काम करतात त्यांनाच, कारण ज्यांना अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर निर्माण झाल्यानंतर आमंत्रित केलं होतं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला, ते त्या सोहळ्याला येऊ शकले नाही। शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार झालं, तो एक आनंदाचा क्षण होता। त्यामुळे सगळं राजकीय हे बाजूला ठेवून सगळ्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित राहायला पाहिजे होते, पण दुर्दैवाने ते केलं नाही। त्यांचं ते दुर्भाग्य आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं सौभाग्य आहे की त्यांच्या हस्ते सगळा कार्यक्रम झाला। अनिल देसाई आपल्या विरोधात उभे आहेत, म्हणजे मशाल विरोधात धनुष्यबाण असं एक चित्र हे दादरमध्ये उभं राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण प्रचार देखील त्याच प्रकारे करणार आहोत। तर अनिल देसाई यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कशा प्रकारे त्यांची लढत होईल? कारण की एकेकाळी सगळे तुम्ही एकत्र होते, मात्र आता विभागलेले आहात, तर ही लढत कशा प्रकारे होईल? ही लढत शिवसेना नेता वर्सेस शिवसैनिक साधा ही अशी लढत होणार आहे आणि ही लढत तुम्ही बघाल की गेले 10 वर्ष केलेली कामं आणि ऑफिसमध्ये बसून केलेली कामं, जमिनीवर केलेली कामं आणि ऑफिसवरून केली, अशी ही लढत होणार आहे आणि ही सामान्य शिवसैनिकांची लढाई आहे। ज्या सामान्य शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय ह्याकरताच गेला की शिवसेना प्रमुखांचे विचार हे आणि हिंदुत्वाचे विचार, त्यामुळे ही लढत शिवसेना प्रमुखांच्या विचारांची, हिंदुत्वाची लढाई आहे जे आम्ही घेऊन जात आहे पुढे आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे लोकांचा त्याकरता आशीर्वाद मिळेल आणि लोकांचा भरघोस पाठिंबा त्या ठिकाणी मिळत आहे आणि साक्षात आता प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाणच आम्हाला मिळालेलं आहे। हा एक मोठा योगायोग आहे। रामनवमीच्या पूर्वसंध्येला हे मिळणं हे मोठी अनोखी भेट आणि आशीर्वादरूपी भेट आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामानेच आता आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। तुम्ही काय मुद्दे घेऊन जाणार आहात या निवडणुकीसाठी? कोणते प्रकल्प किंवा कोणत्या वेगवेगळ्या नवीन योजना, काय नेमके मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारासाठी जाणार आहात? मुद्दे खूप आहेत। मुद्दे जी कामं केलेली आहेत त्या संदर्भात गेले 10 वर्षाचं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरची कामं, परत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर केलेली कामं, त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार या माध्यमातून केले कामं। मी स्वतः 10 वर्ष एक खासदार म्हणून या ठिकाणी केलं आणि लोकांना सर्व कामं परिचित, लोकांमध्ये वावरणारा खासदार आहे आणि लोकांच्या संपर्कात राहणारा खासदार आहे आणि स्थानिक खासदार आहे। महत्त्वाचं आहे, जे काही उमेदवार आहेत ते सगळे बाहेरचे आहेत,
आणि त्यांचा या मतदारसंघाशी संपर्क पण नाही, मतदारसंघाची त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे लोक या सर्व गोष्टींचा विचार करून या लोकसभेच्या निवडणुकीत मला भरघोस मतांनी विजय करतील हा मला संपूर्णतः विश्वास आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे गट किंवा अनिल देसाई जे आहेत जे धारावीचा मुद्दा घेऊन आपल्या विरुद्ध प्रचार करू शकतात, तर या धारावीच्या मुद्द्यासाठी आपण कसं टॅकल करणार आहात? धारावीची लोक सगळ्यांना विकास हवा आहे. माझा जन्मच धारावीचा आहे, त्यामुळे जन्मतच धारावीच्या विकासाची मला जबाबदारी मिळालेली आहे. त्यामुळे लोकांना विश्वास आहे की धारावीचा विकास झाला तर तो माझ्या हातूनच होऊ शकतो. म्हणून लोक माझ्या पाठीशी आहे. धारावीच्या विकासाच्या बाजूने मतदान 20 मेला लोक करणार आहेत आणि 4 जूनला तुम्हाला धारावीच्या लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान केलेलं आहे ते दिसून येईल. धारावीत ह्यावेळी मला भरपूर लीड मिळणार आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.